जय भीम. मी रोहित पिसाळ. आजच माझा एक मित्र आहे लोकेश, आणि मला त्यांनी म्हणजे ही इज फ्रॉम बजरंग दल ॲक्च्युली, आणि जस्ट ही वॉज सेईंग दॅट व्हॉट इज डिफरन्स बिटवीन धम्मा अँड धर्मा. तर हे फक्त लँग्वेजचा फरक आहे का? But it's not about only language, that it's Dhamma is from our Pali language, or it's what I say, it's Hindi, Sanskrit of Dharma. Basically not only language, त्याचा कोरचं meaning पण जे आहे is very different. Now what is Dharma? Dharma means one's duty to perform. म्हणजे अख्खा वैदिक धर्म किंवा हिंदू धर्म आपण ज्याला बोलतो आत्ताचा, तो पूर्णतः वर्णसंस्थेवर आहे. म्हणून तुम्हाला धर्म हा जो शब्द आहे तो वन्स ड्युटी म्हणजे क्षत्रिय धर्म, किंवा आपण त्याला म्हणजे जो 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 ब्राह्मणांचा धर्म म्हणजे त्यांची जी ड्युटीज आहे दे हॅव टू परफॉर्म इट, दासचा धर्म. अँड देन व्हॉट इज धम्मा? धम्मा इज ध, विच इन पाली लँग्वेज मीन्स स्पिरिच्युअल ग्रोईंग, आणि ते अहम आहे. धम्म, अहम मीन्स माय स्पिरिच्युअल ग्रोईंग और माय इनर क्लेन्झिंग, दॅट इज धम्मा. सो देर इज डिफरन्स बिटवीन धर्मा अँड धम्मा. जसं आपण रिलिजन बोलतो, रिलिजन इट इज अ लॅटिन वर्ड विच कम्स फ्रॉम रेलिगेर, वन कम्युनिटी, वन कल्चर, वन ग्रुप फॉलोइंग some laws. Islam, Arabic word, again surrender to Allah. हे सगळे देवाच्या किंवा एखाद्या क्रिएटरच्या पाठी आहेत. पण बुद्धिझम टॉक्स अबाउट क्लेन्झिंग ऑफ आवर सेल्फ. अँड ह्या म्हणजे अडीच शब्दामध्ये तुम्हाला अख्खा बुद्धिझम, प्रफाऊंड बुद्धिझमचा अर्थ कळतो. नावावरच कळतं की इट इज ॲक्च्युली स्पिरिच्युअल. सी, रिलिजनमध्ये स्पिरिच्युअलिटी का येत नाही? कारण हू मेड द वर्ल्ड? गॉड मेड इट. तिथे दी एंड होतो. बट ज्यावेळी सर्च होतं, बिकॉज बुद्धा वॉज अ सीकर, तर ह्याच्यामध्ये धम्मामध्ये आणि धर्मामध्ये हा खूप खूप फरक आहे. नुसतं शब्दांचाच नाही आहे, लँग्वेजचा नाही आहे, तर दोघांचा अर्थ फार वेगळा आहे. जय भीम, नमो बुद्धाय.